तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत, खूप अडचणी आहेत, मार्ग दिसत नाही आहे, काहीच कळत नाही आहे काय करायचं आहे. इतक्या सगळ्या घटना चुकीच्या पद्धतीनं घडलेल्या आहेत, इतकं सगळं चांगलं चाललेलं असताना आणि अचानक असं काहीतरी होतं, की आपण एकदम स्टक होऊन जातो. काहीच मार्ग मिळत नाही, काहीच कळत नाही की कुठून सुरुवात करायची, काय करायचं, कोणती ॲक्शन घ्यायची. आणि हे एकाच एरियामध्ये नाही आहे, ते प्रत्येक एरियामध्ये म्हणजे पैसा असेल, रिलेशन्स असेल, जॉब असेल, हेल्थ असेल आणि सामाजिक प्रॉब्लेम असतील. कळतच नाही आहे कुठून सुरुवात करायची, नेमकं काय करायचं. सगळीकडे अंधार असतो आणि आपण थांबून जातो, स्टक होतो आपण. त्या परिस्थितीमध्ये अडकतो आपण. कधी कधी पडतो, कधी कधी हार मानतो. पण ही वेळ नाही आहे हार मानण्याची, पडण्याची, थांबण्याची. ही वेळ नाही आहे. कारण आपण जर इथे थांबलो तर कोणीही आपल्याला यातून बाहेर काढण्यासाठी येणार नाही आहे. तुमची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतली पाहिजेत यातून बाहेर पडण्याची आणि आपलं आयुष्य ग्रो करण्याची. तुमचे हे जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला त्रास होतो आहे, तुम्हाला नाकारलं गेल्याचं दुःख होतं आहे, तुम्हाला पैसे मिळत नसल्याची जी कमतरतेची भावना वाटते, जे असे वेगवेगळे इमोशन तुमच्या आतमध्ये स्टक आहेत आणि ते इतके स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला त्यातनं बाहेर पडणं फार मुश्किल वाटतं. तुम्ही बाह्य लेवलला सगळ्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करता येतील तेही तुम्ही करून बघितलेलं असेल. तुम्ही रडला असाल, तुम्ही थकला असाल, पण तुम्हाला मार्ग सापडले नसतील. पण तुम्ही हार मानू शकत नाही. तुम्ही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही करू शकता. कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. तुमच्या आयुष्याची, तुमच्या इमोशनची 100% तुम्ही जबाबदारी घेऊन यातून मार्ग काढू शकता. तर ही एक अशी टेक्निक आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. काही जे नवीन लोक असतील त्यांना माहिती नसेल, काही जे जुने लोक आहेत ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल. तर ही अशी एक टेक्निक आहे जी तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरती प्रभावी आहे. सायंटिफिक प्रूव्हन आहे. मी आजमावलेली आहे. लाखो लोकांनी आजमावलेली आहे आणि सगळ्यांना त्याचा छान छान अनुभव आलेला आहे. मी स्वतःही माझ्या आयुष्यामध्ये ही टेक्निक रोज वापरते आणि माझ्या जवळच्या लोकांनाही मी वापरायला सांगते. ही एक प्रेयर आहे, होपोनोपोनो म्हणून. त्याच्यामध्ये 4 फेजेस असतात, 4 वाक्य असतात. ती तुम्हाला फक्त रिपीट करायची आहेत इंटेन्शन ठेवून. जेव्हा तुम्ही ही प्रेयर करता ना, तेव्हा तुम्हाला समजायला लागेल की हळूहळू असे काहीतरी आपल्या आतमध्ये चेंजेस होत आहेत, आपल्या आतमध्ये काहीतरी असे बदल होत आहेत. आणि आपल्या आतमध्ये जेव्हा असे बदल होत आहेत तेव्हा बाहेर पण अशाच गोष्टी निर्माण व्हायला लागत आहेत. तुम्हाला स्पेसिफिक फक्त कुठल्यातरी एखाद्या विषयावरती पाहिजे असेल की तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही पैशाचं हिलिंग करू शकता ह्या टेक्निकने, होपोनोपोनोच्या टेक्निकने. किंवा तुम्हाला रिलेशनशिपचं कोणतं तरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्या स्पेसिफिक व्यक्तीसाठी, त्या रिलेशनशिपसाठी, त्या नात्यासाठी पण तुम्ही हे टेक्निक वापरू शकता. प्लस तुम्हाला जॉब हवी असेल आणि ती जॉब तुम्हाला मिळत नाही आहे इझिली, तर त्याच्यासाठी पण तुम्ही हे करू शकता. एक तुमचे पैसे जर अडकले असतील तर पैसे मिळण्यासाठी पण तुम्ही करू शकता. तुम्हाला दुःखी वाटते, लो फील होतं आहे, तुमची स्वतःची एनर्जी फार लो झालेली आहे, तुम्ही स्वतः स्टक झालेले आहात, तेव्हाही तुम्ही ही स्वतःसाठी टेक्निक वापरू शकता. ही हिलिंग मोडॅलिटी आहे, हिलिंगची टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला बरं करणं हे अपेक्षित असतं. स्वतःचे इमोशन्स हील करणं, स्वतःला हील करणं हे अपेक्षित असतं. कारण तुमच्या आतमध्ये जेव्हा खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी असतात, खूप सारे निगेटिव्ह इमोशन असतात, ते इतके प्रभावी असतात तुमच्या आयुष्यावरती, इतका त्याचा प्रभाव असतो त्या इमोशनचा. जेव्हा तुम्ही एक एक ते इमोशन क्लिअर करत असता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक तुमचे प्रॉब्लेम्स सुटायला लागतात. तुम्हाला छान वाटायला लागतं आतून. आणि तुम्ही हे टास्क म्हणून किंवा एक मेथड म्हणून करू नका, तर तुम्ही एकदम इझिली आणि मजेमध्ये करा. तुम्हाला ह्याचा इतका छान अनुभव यायला लागेल. कारण मी ही गेले काही वर्ष ही टेक्निक वापरते आणि इतकी सुंदर आणि इतकी प्रभावी आहे की याने खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. मी ज्यांना ही टेक्निक करायला सांगितली होती त्यांनाही खूप छान फायदा झालेला आहे त्याचा. तर ही टेक्निक किंवा ही प्रेयर कशी वापरायची हे आता आपण बघूयात. तर ही होपोनोपोनो टेक्निक डॉक्टर ह्यू लेन यांच्यामुळे जगभरात प्रसिद्ध झालेली आहे. डॉक्टर ह्यू लेन आणि त्यांच्याबद्दलची माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेलीच आहे, तुम्ही ती जाऊन पाहू शकता. माझे जे आधीचे होपोनोपोनोचे व्हिडिओज आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता. याच्यासाठी फक्त 4 वाक्य आहेत, ते 4 वाक्य फक्त रिपीट करायचं आहे.
तुमच्याकडे जर जपाची माळ असेल तर ती तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता, 51 वेळा करू शकता किंवा 108 वेळासुद्धा तुम्ही करू शकता. इंटेन्शन सेट करून करू शकता किंवा विदाऊट इंटेन्शन करू शकता. नॉर्मली जस्ट मी सकाळी उठल्यानंतर किंवा झोपायच्या आधी मी 108 वेळा मी रिपीट करते की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. बस इतकंच. इतकं इझी आहे ही प्रेयर. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. इतकी सिंपल टेक्निक आहे. तुम्ही 8 दिवसाचं चॅलेंज घ्या की आजपासून तुम्हाला ही 8 दिवस तुम्हाला ही टेक्निक करायची आहे. तुम्हाला स्वतःला हील करायचं आहे. तुम्हाला ही मॅनिफेस्टेशन टेक्निक करायची आहे. 8 दिवस तुम्ही सकाळी 108 वेळा आणि रात्री झोपतेवेळी 108 वेळा म्हणायचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला कधी दुपारी वेळ मिळेल तेव्हाही तुम्ही ही रिपीट करायची आहे. तुम्ही हेतू सेट करून पण करू शकता किंवा तसंही करू शकता, तुमची मर्जी आहे. पण तुम्हाला 8 दिवसामध्ये इतके अमेझिंग रिझल्ट येतील. तुम्ही पैशाच्या बाबतीतही करू शकता. तुम्हाला अमेझिंग रिझल्ट येतील. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.